जेव्हा मी निघून जातो गुडघ्यावर बसतात तेव्हा अचानक ते स्वतःला माहीत पण नसतं पण नकळतपणे अवेअर नसताना ते अलाउ करतात त्या मोठ्या सगळ्यात मोठ्या ताकदीला माझा कंट्रोल घेण्यासाठी, त्यांचा कंट्रोल घेण्यासाठी, आणि ते हळूहळू वरती यायला लागतात. हे आहे सरेंडरन्सचं महत्त्व. आपल्याला कुणी सरेंडर करावं असा जर प्रश्न असेल, सरेंडर करण्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे असा जर प्रश्न असेल, तर मला त्याचं उत्तर तुम्हाला असं द्यायला आवडेल की सरेंडर त्यांनी करावं ज्याला असं वाटतंय की माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये माझं आयुष्य चालवण्यासाठी मीच माझा सोर्स नाहीये. त्यांनी सरेंडर करावं. नमस्कार. आज आपला जो विषय आहे तो आहे सरेंडरन्स. सरेंडरन्स म्हणजे मराठीमध्ये त्याला आत्मसमर्पण किंवा समर्पणही म्हणलं जाऊ शकतं. आता समर्पण याची गरज किंवा समर्पण कोणी करू शकायचं, कोण करू शकतं? आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे. आपण असा मूव्हीमध्ये सीन बघितला आहे की एका पूर्णपणे अशा गंभीर स्थळी बरेच सारे असे दरोडेखोर, डाकू, गुंड, चोर किंवा बॅड बॉईज म्हणतो आपण ज्यांना, ते असे आहेत आणि त्यांना पोलिसांनी घेराव घातलाय. चारी बाजूनी पोलीस आहेत आणि ते त्या माईकवरती सांगतायत ओरडून की तुम्ही जर सरेंडर केलं तर तुमची शिक्षा कमी होऊ शकते. तुम्ही जर सरेंडर केलं तर तुमची शिक्षा कमी होऊ शकते. आज आपला जो विषय आहे आणि हा मूवीचा सीन, याच्यामध्ये काय सांधर्म्य आहे? सांधर्म्य थोडंफार आहे म्हटलं तर नाही, पण जे आहे असं आहे ते असं आहे की कानून, कायदा, लॉ हा तुमच्यापेक्षा सगळ्यात मोठा आहे. त्याला तुम्ही सरेंडर करा असं ते सांगतात. आणि काय आहे जे याच्यात मॅच नाही होतंय, गुन्हे किंवा चोरी किंवा दरोडा असा जो सीन आहे हा काय आपल्या लक्षात घ्यायची गरज नाही आहे. पण ही टर्म त्या मूवी रायटरनी उचलली कुठनं? उचलली खरं तर अशा सीनमध्ये ते म्हटलं पण जात असू शकतं, पण त्यांना जर असं वाटत असेल की त्यांनी सरेंडर करावं तर ते पोलिसांना सरेंडर करायला नाही सांगत आहेत, ते कायद्याला सरेंडर करायला सांगतायत, जो सगळ्यांपेक्षा मोठा आहे. जो सगळ्यांपेक्षा मोठा आहे. यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं? शिकायला मिळतं असं की जेव्हा आपण आपली संपूर्ण जबाबदारी ही आपल्यापेक्षा प्रचंड मोठ्या ताकदीला घेण्यासाठी स्वतःला अलाउ करतो, त्या क्रियेचं नाव आहे समर्पण. त्या क्रियेचं नाव आहे सरेंडरन्स. आपल्याला वाटतं सरेंडरन्स म्हणजे झुकायचं आहे. सरेंडरन्समध्ये हे असं आहे, असं. यामध्ये बॉडी लँग्वेजनी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सरेंडरन्समध्ये झुकायचं नाहीये. सरेंडरन्समध्ये वननेस आहे, जी संपूर्ण शक्ती, उदाहरणार्थ महासागर ही शक्ती आहे आणि मासा त्याला सरेंडर करतो, त्यामुळे तो मूव्ह होऊ शकतो. मासा पाण्याला सबमिट करतो, सरेंडर करतो. सिमिलरली आपण आपल्यातला या जगामध्ये राहण्याचा जो रेजिस्टन्स आहे तो जर काढून टाकला आणि जी सगळ्यात मोठी शक्ती आहे त्याला आपल्याला चालवण्यासाठी, आपले दैनंदिन आणि आपल्या कंट्रोलच्या बाहेरचे व्यवहार बघण्यासाठी पार्टनरशिपमध्ये जेव्हा घेऊ इच्छितो तेव्हा आपण सरेंडरन्समध्ये येतो. सरेंडरन्स हा जो पार्ट आहे याचा वेगळा अर्थ जर सांगायचा झाला सोप्या शब्दात तर आपण असं सांगतो, कधी असं बघितलंय का की आपल्या ऐकिवात अशी उदाहरणं असतील, आपण अशी उदाहरणं बघितली पण असतील कदाचित, की सगळं त्यांच्याकडनं काढून घेतलं, त्यांच्याकडे काही उरलं नाही, त्यांना खूप 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 सोसावं लागलं, त्यांच्याकडे खूप फार अजिबात चांगले दिवस नव्हते आणि शेवटी ते आले आणि गुडघ्यावर आले आणि आता जे काही होईल ते होईल असं म्हणून त्यांनी सगळे प्रयत्न थांबवले आणि त्यांचं चांगलं व्हायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर बॉटम त्यांनी टच केला आणि वरती यायला सुरुवात झाली. हे का होतं? जोपर्यंत बॉटम टच करत नाही तोपर्यंत त्यांना आतमध्ये कुठेतरी मी करतोय, सगळं मी करू शकतो, मला जमणार आहे, माझ्याकडनं होणार आहे, असं कसं केलं त्यांनी मला, मी त्यांना दाखवतो, मी बदला घेतो, यामधला मी विरतच नाही. जेव्हा मी निघून जातो गुडघ्यावर बसतात तेव्हा अचानक ते स्वतःला माहीत पण नसतं पण नकळतपणे अवेअर नसताना ते अलाउ करतात त्या मोठ्या सगळ्यात मोठ्या ताकदीला माझा कंट्रोल घेण्यासाठी, त्यांचा कंट्रोल घेण्यासाठी, आणि ते हळूहळू वरती यायला लागतात. हे आहे सरेंडरन्सचं महत्त्व. आपल्याला कुणी सरेंडर करावं असा जर प्रश्न असेल, सरेंडर करण्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे असा जर प्रश्न असेल, तर मला त्याचं उत्तर तुम्हाला असं द्यायला आवडेल की सरेंडर त्यांनी करावं ज्याला असं वाटतंय की माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये माझं आयुष्य चालवण्यासाठी मीच माझा सोर्स नाहीये. त्यांनी सरेंडर करावं. सोर्स माझ्यापेक्षा फार मोठा आहे.
that source is out there and I would like to connect to that source so that source can drive me towards the destination that he had planned for me before I was born. आपण या पृथ्वीवर येण्यासाठी तयार असताना मला कुठे नेऊन पोहोचवायचं आहे, मी कुठे जावं अशी त्याची इच्छा आहे. त्याच्या इच्छेला मी सरेंडर करतो, कारण मी माझा स्वतःचा सोर्स नाही. मी माझा स्वतःचा सोर्स नाही हे ज्याला वाटतं तो सरेंडर करण्यासाठी एलिजिबल आहे. सरेंडर केलेली माणसं कशी ओळखायची माहिती आहे? सरेंडर केलेली माणसं त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये काहीही चाललं असू दे, ते हॅपी असतात. हॅपीनेस त्यांचा डिफॉल्ट असतो, कारण त्यांना माहिती आहे जे काही चालू आहे ते काहीतरी कारणासाठी चालू आहे. हे काय मी करत नाही आहे, हे काहीतरी कळवलं जात आहे, हे काहीतरी करून घेतलं जात आहे. तर जर करून घेतलं जात असेल तर माझा इंटरफिअरन्स कशाला? मी दुःखी होऊन ते बदलणार नाही आहे तर दुःखी कशाला? मी प्रयत्न काहीतरी करणार आणि अजून जास्तीत जास्त मला हे नक्की माहिती आहे की यातनं मला काहीतरी शिकायचं आहे, ते मी शिकत जाईन, कारण मी सरेंडर्ड आहे. त्यामुळे मला माहिती आहे की माझा कंट्रोल माझ्या हायर पॉवरने घेतला आहे, आणि जर ती हायर पॉवर आहे तर ती मला हायर लेवललाच नेणार. माझ्या वरती उभी असलेली पॉवर ही मला, जर माझा कंट्रोल घेतला तर मला नेणार कुठं? जिथं ती आहे. त्यामुळे समर्पण आपण वरती बघून का करतो? कारण ती पॉवर वरती आहे. जर ती वरतीच नेणार आहे तर मी इंटरफेअर कशाला करू? त्यामुळे ते हॅपी असतात. ते खूप दमतील, ते खूप चिडचिड करतील, पण चिडलेलं जे आहे, उदाहरणार्थ त्यांना मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून जेवणामध्ये कुठेच भाजीमध्ये आमटीमध्ये मीठ नाही घातलं आणि जेवण वाढलं आणलीच, तर ते चिडतील. पण जेवणावरनं उठल्यानंतर ते मीठ नव्हतं घातलं हे ते त्यांच्या आतमध्ये चिकटवून ते हिंडत नाही, ते ड्रॉप करतात तिथले तिथे, कारण आणि नवीन प्रसंगात ते एंटर होतात जसं काही घडलंच नाही. त्या माफी लगेच देता येते, कारण मी कोण माफ न करणारा, कारण ते हायर पॉवरला सरेंडर झालेत. हायर पॉवर ठरवेल काय करायचं याचं मी कोण ठरवणारा, असाच असतो त्यांचा अप्रोच. हे आहेत जे सरेंडर्ड झालेले आहेत. सरेंडर्ड आहोत याचं पहिलं लक्षण काय माहितीये? आपण फिअरलेस होतो. भीतीच वाटत नाही कशाची. भीती का वाटत नाही? जर तुम्ही स्वतःला कायद्याला सरेंडर केलंय, उदाहरणार्थ तुम्ही खूप मोठे सिव्हिल सर्वंट आहात, तुम्ही संपूर्ण देशाच्या कायद्याला तुम्ही स्वतःला सरेंडर केलंय, तुम्ही सिव्हिल सर्वंट आहात, तुम्हाला लाल दिव्याची गाडी आहे, पुढे झेड सिक्युरिटी, मागे झेड सिक्युरिटी, आणि तुम्ही गाडीतनं चाललाय, आणि तुम्हाला अशी कधी भीती वाटेल का हो पाकिट मारानी, पाकिट मारलं तर करू काय? नाही. प्रोटेक्शन आहे, तो फिअरलेस असतो. माझा देश, माझ्या देशाचा कायदा त्याची काळजी घेईल, त्याला माहिती आहे. जो सरेंडर्ड असतो ना तो सुद्धा तसाच त्या ताकदीचा सर्वंट असतो जसा देशाचा हा सिव्हिल सर्वंट आहे. तुम्हाला फिअरलेस माणसं जर बघायला मिळाली, फिअरलेस म्हणजे पूर्णपणे आतनं जो कुछ होगा देखा जाएगा, ती सरेंडर्ड असतात. आतमध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही. अरे बापरे पॅन्डेमिक, पुढे काय होईल? अरे बापरे नोकरी गेली, पुढे काय होईल? कुछ ना कुछ तो मैं ढंग का कर ही लूंगा मेरे जिंदगी के साथ. हा जो 3 इडियट्स मधला डायलॉग आहे तो सरेंडर्ड आहे म्हणून आहे. त्याला तुम्हाला एक वाक्यता जर हवी असेल सरेंडरन्स बाबतीत तर ती अशी आहे, जो माणूस आपल्यापेक्षा एक हायर पॉवर एक्झिस्ट करते हे मानतो, ज्या माणसाला त्या पॉवरशी कनेक्ट व्हायचं आहे, ते कसं व्हायचं आहे हे त्याला कळलं आहे, कारण पूर्णपणे समर्पण हे कसं करायचं हे त्याला कळलं आहे. गुडघ्यावरती आल्यानंतर संपूर्ण ताकद तुमचा कंट्रोल घेते आणि तुमचं आयुष्य चालवते, आणि हळूहळू सगळं वरती यायला लागतं, चांगलं व्हायला लागतं. बॉटम टच केल्यानंतर हे त्याला कळलं आहे. त्यामुळे बॉटम टच करायच्या आधीच तो म्हणतो की माझी पूर्णपणे जबाबदारी मी तुला देतो, तुझ्या पार्टनरशिपमध्ये मी काम करतो. पार्टनरशिपला अंडरलाईन. त्या वेळेपासनं तो हळूहळू वरती अजून चांगलं व्हायला लागतो. आणि जर माझा पार्टनर आणि मी करणार आहे, सगळी जबाबदारी माझ्यावर नाही आहे, तो पण तेवढाच रिस्पॉन्सिबल आहे, या कॉन्शियसनेसने त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या कंप्लेंट्स विरून जातात, संपून जातात. आणि एवढंच नाही, तो वरती जाताना तो फिअरलेस व्हायला लागतो, कारण मी हायर पॉवरशी कनेक्टेड आहे, त्यामुळे मी आता हायर पॉवरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे सरेंडर्ड माणसं फिअरलेस बनतात. तुम्हाला जेव्हा जेव्हा मी ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे काही सांगतोय ते ऐकताना काही माणसांची चेहरे, नावं आठवली असतील,
तर त्या माणसांना जर अजून डीपली ऑब्झर्व केलं तर हे अजून कन्फर्म होत जाईल, अजून जास्ती रिलेट होईल. त्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला कळेल की काय आहे सरेंडरन्स, आणि तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा एकदा समजेल नव्याने. जर तुम्ही एक व्यक्ती डोळ्यासमोर आणली आणि व्हिडिओमधले कॉन्टेंट्स ऐकले तर जास्ती रिलेटेबल वाटेल. करून बघा. आणि यानंतर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सरेंडरन्स हा आपल्यासाठी आहे, त्या ताकदीसाठी नाही जी सरेंडर व्हायला सांगते. त्या ताकदीला तुम्हाला बरंच काही द्यायचं असतं. ते द्यायचं असतं, त्यासाठी तिची रिक्वेस्ट असते की सरेंडर हो, म्हणजे मला देणं सोपं जाईल. मिळतं आपल्याला, फायदा आपला आहे. आपला फायदा करून घ्या अशी नक्कीच सदिच्छा आहे. तुम्ही तुमच्या सेवेची संधी मला दिलीत याबद्दल आभार मानतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वाच्या विषयावरती, ज्यामध्ये मी अजून सिरियस बिझनेसेस डिस्कस करणार आहे. तोपर्यंत आज्ञा घेतो. थँक्यू सो मच.